चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हेन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवधी गोड, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हेन कोणी अंग, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही न कोणी अंग, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, यदक्षरम मनाखे आनंदम मज केवलम, श्रीमन्निवृत्तीनाथे तिख्यातं दैवतमहाश्रेत, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, विठ्ठला विठ्ठला वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक 3 चरणाचा संत जीवनातलं अंतर्मंगातून अंतरंगाचं काही लक्षण सांगणारा अभंग आजच्या चिंतनाकरता आपण घेतला आहे. अतिशय सुंदर उत्सव आहे. वारकरी संप्रदाय कसा असावा असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी या उत्सवात येऊन बघावा. इतका सुंदर उत्सव. नवे नवे वारकरी संप्रदायाच्या मूळ तत्वाला अलीकडे थोडीफार लागलेली ग्लानी किंवा विज्ञानाची कास धरून नाविन्यपूर्ण काही वेगळंच करण्याच्या प्रयत्नात असलेले आयोजक, नियोजक आणि वक्ते त्या सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा हा सप्ताह आहे. वारकरी तत्वाच्या विचारात काय श्री संत मेळा कीर्तन सप्ताह तथा सद्भावना दिन दीप उत्सव सोहळा आपला सुधागड पाली परिसर वारकरी संप्रदायातील काही प्रमुख दिग्गज अधिकारी महात्मे यांच्या मेळविली मांदी वैष्णवांची या संत युक्तीला आदर वाटावा असं एकत्र येऊन या महात्म्यांच्या अनुयायांनी केलेला हा उत्सव आहे. विशेषत्वाने गुरुवर्य परमपूज्य उमाजी महाराज आप्पा मोरे भारती संप्रदाय, गुरुवर्य एकनाथ महाराज वाडीकर जनार्दन स्वामी संप्रदाय, गुरुवर्य नथुराम महाराज चव्हाण आणि गुरुवर्य सुरेश महाराज पातोरे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण गुरुवर्य महेश महाराज देशमुख या पंचविभूती पंचसंत महात्म्यांच्या एकत्रित या अनुयायाचा अलौकिक असा चालू असलेला हा उत्सव. या उत्सवाची आजची 4थ्या दिवसाची संकीर्तन सेवा श्रीनाथांच्या कृपेने माझ्याकडे आली. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन करण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला प्राप्त झालं.
मला दिलेल्या नियोजित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन नाथांच्या आणि माझ्या श्रीगुरूंच्या कृपेने काही आपल्यापर्यंत देण्याचा नक्की मी प्रयत्न करणार आहे. माझ्या समोर बरीचशी संप्रदायाची दिग्गज मंडळी उपस्थित आहे. संप्रदाय, अन्य संप्रदाय, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, गायक वृंद, वादक वृंद, टाळकरी, माळकरी, गावकरी, श्रोते सज्जन, आभाल वृद्ध आणि माता भगिनी, चोपदार, विनेकरी, साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले, सर्वांच्या चरणाशी, बालगोपाळ सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. आपल्या चरणाचं दर्शन घेतो आणि आपण श्रोते या नात्याने थोडी जर कृपा कराल तर या अभंगाचा काही भाव आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. संत महात्म्यांची काही लक्षणं, सज्जन पुरुषांची काही लक्षणं समाजासमोर नेण्याची महाराजांची तळमळ आहे. कारण भारतातल्या अलीकडच्या प्रत्येक माणसाच्या मनाला एक प्रश्न सतावतोय की नेमकं संत कुणाला म्हणावं. ज्याला संत म्हणून स्वीकारावं काही कालाने तो संत नसतो, असंत असतो आणि तो असंत आपल्याला असंतुष्ट करून जातो. आणि म्हणून मानवी जीवन परमार्थाच्या दृष्टीने समर्पित करण्याकरता योग्य आदर्श व्यक्तिमत्व परमार्थातलं आपल्या जीवनात यावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या परमार्थाची वाटचाल यथेच्छ पद्धतीने व्हावी याकरिता संत जीवन आपल्या जीवनाशी जोडण्याकरता त्या संत महात्म्यांची योग्य ती लक्षणं आपल्याला श्रुत असणं अत्यंत गरजेचं आहे. माझं काय मत आहे, वारकरी गाण्याची लक्षणं श्रोत्यांना माहीत असावी तेव्हा वारकरी गायक कळतो. पखवाजाची लक्षणं श्रोत्यांना माहीत असावी तेव्हा पखवाज वादक कळतो. आणि वारकरी कीर्तनाची लक्षणं श्रोत्यांना माहीत असावी तेव्हा वारकरी कीर्तन कळतं. जर आम्हाला ही लक्षणच माहीत नसली तर दुर्दैवाने आम्ही काय करतो, नको त्याला कीर्तनकार म्हणून स्वीकारतो आणि दुर्दैवाने नूतन पिढी हीच वारकरी संप्रदायाची भूमिका म्हणून ठाम होतो. याकरिता कीर्तनाची लक्षणं म्हणजे कीर्तनकार, गाण्याची लक्षणं म्हणजे गायक, वादनाची लक्षणं म्हणजे वादक, संतांची लक्षणं म्हणजे संत. सगळ्या फार व्यापक दृष्टीने विचार न करता एक लक्षणाकरता महाराजांनी केंद्रित केलं आहे. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, अवगुण पाहता मिळेची ना सज्जनापासून. कुठलाही अवगुण सज्जनाकडे बघायला मिळणार नाही, नवे नवे अवगुण बघायला मिळणार नाही. तोच सज्जन, एकही अवगुण नाही तो सज्जन, तो सज्जन म्हणजे संत. त्याकरिता महाराजांना काही दृष्टांत द्यावी वाटली. कशी आहेत संत? चंदनासारखी.
कशी आहेत संत परिसासारखी, कशी आहेत संत दिव्यासारखी, कशी आहेत संत साखरेसारखी, कशी आहेत अवगुण बघायला मिळत नाही. संत जीवन नेमकं काय, संत ह्या विचाराची नेमकी भूमिका काय, म्हणजे संत म्हणून कुणाला स्वीकारायचं. आणि संत जरा थोडं वेगळं बोलतो. चला, पारमार्थिक जीवन जगायचं आहे. आम्ही परमार्थाच्या प्रवाहात आलो आहोत. एकंदरीत काय करायचंय व परमार्थात, माझं असं मत आहे 3 गोष्टी केल्या पाहिजे. एक, परमार्थात आला स्वतः भक्त बनला पाहिजे. भक्त बनण्याकरता भक्ती केली पाहिजे. भक्ती अशी केली पाहिजे की ज्या भक्तीने परमात्मा संतुष्ट झाले पाहिजे. म्हणजे एक भक्त, दुसरी भक्ती आणि तिसरा भगवंत, या 3 गोष्टी सोडल्या तर परमार्थात बाकी काही वेगळं अवडंबर करण्याची आवश्यकता नाही. स्वतःला भक्त म्हणून सिद्ध करायचं, त्याकरता भक्ती करायची. अशी भक्ती करायची की परमात्मा संतुष्ट झाला पाहिजे, झाला परमार्थ. आता ऐका, भक्त जीवन, भक्ती आणि भगवंत या तिघांचं विचारात घेतलं तर माझ्या दृष्टीने असं वाटतं या विश्वातल्या सगळ्यात मोठ्या बलाढ्य शक्ती आहेत. या विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक शक्ती असतील, पण ह्या 3 शक्तीपेक्षा विश्वात बलाढ्य, बलवान, व्यापक अशी शक्ती नाही. एक भक्त नावाची शक्ती आहे, दुसरी भक्ती नावाची शक्ती आहे, तिसरी भगवंत नावाची शक्ती आहे. विठ्ठल एकावरती एक अवलंबून आहेत बरं का. आता ऐका, समजा भक्तच नाही तर भक्ती येईल का? भक्ती नसेल तर परमात्मा कधीही अवताराला येणार नाही. म्हणजे भक्तावर भक्ती अवलंबून आहे. भक्ती स्वतंत्र प्रगट होऊ शकत नाही ना. तिला प्रगट होण्याकरता भक्ताच्या अधीन जावं लागेल, भक्ताद्वारा प्रगट व्हावे लागेल आणि मग परमात्म्याला ती जाऊन मिळेल. मग भक्तच नाही, भक्ती नाही, भक्तीच नाही, कधीही देव अवताराला येणार नाही. जसं तुकोबाराचा एक भक्तीच्या दृष्टीने एक दृष्टांत आहे. एका विना एक समान एक, एका विना धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये. देहाच्या निरसने पावी जे, या ठाया माझी ऐशी काया जव नव्हे. उदक, अग्नी, धान्य. पाणी, अग्नी आणि धान्य तिघ मिळून स्वयंपाक होतो. त्याच्यातलं एक नसेल तर दोघं काहीच कामाचे नाही. तसं भक्त, भक्ती आणि भगवंत म्हणून परमार्थ परिपूर्ण होतो. आता भक्त कुणाला म्हणायचं आज माझा तो विषय नाही. मी त्याच्यामध्ये गुंतण्याची माझी इच्छाही नाही. मला वेगळं पुढे जायचं. भक्त कुणाला म्हणायचं, अनेक भक्ताच्या व्याख्या करणं शक्य आहे, तर आपल्यालाही माहिती आहे. आता तो विषय नाही म्हणून मी त्याचा विस्तार करत नाही. पण सर्वसाधारणतः एक व्याख्या सांगतो की भक्त कुणाला म्हणायचं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची योग्य ती उपासना केली, ज्यांच्या उपासनेने परमात्मा संतुष्ट झाले आणि परमात्मा त्याच्या अधीन झाले आणि परमात्म्याच्या भक्ती सुखाच्या आनंदामध्ये ज्याचं जीवन तल्लीन आहे तो भक्त आहे. वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही ना. म्हणजे हे जमतंय ना सगळं. माझं चालू झालं पण म्हणजे जमून घ्यावा. हो.
परमात्म्याची कृपा प्राप्त आणि स्व आनंदामध्ये परमात्म सुखाच्या आनंदामध्ये स्वतःचं जीवन तल्लीन आहे. एक कंसातलं वाक्य बोलतो, स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन आहे, त्याला शेजाऱ्याची सुद्धा खंत नाही, तो भक्त आहे. थोडासा चिमटा काढला बरं का मी भक्ताला, कारण मला पुढे जायचं. परमात्मा भेटलाय, भक्ती सुखाचा आनंद उपभोगतोय, मस्तीमध्ये जीवन जगतोय, पण शेजाऱ्याची सुद्धा खंत करत नाही, त्याला भक्त म्हणावं. आता ऐका, परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आनंदाची खंत न करता समाजाची ज्यांना तळमळ आणि खंत आहे असा एक वर्ग समाजात आहे, त्याच नाव संत आहे. विठ्ठला विठ्ठला. संत आणि भक्त अंशतः फरक आहे. म्हणजे भक्तालाही देव मिळाला आहे आणि संतांनाही देव मिळाला आहे. भक्तांनी देव स्वतःच्या आनंदाकरता ठेवून घेतला आणि संतांनी तो देव समाजाच्या आनंदाकरता समाजापर्यंत नेला. म्हणून भक्त आणि संत काय फरक आहे? जगातली भक्त संत असतीलच असं नाही, पण विश्वातली संत भक्त असतातच हे निश्चित आहे. म्हणून भक्त संत असतील असं दावा करणं शक्य नाही महाराज. भक्त संत असू शकत नाही, म्हणजे असू शकतात पण असतीलच असं नाही, पण संत मात्र भक्त असतातच असा माझा दावा आहे. अर्जुनाला काय म्हणायचं ठरवता का तुम्ही? काय म्हणायचं अर्जुनाला? माझ्या दृष्टीने अर्जुन भक्त आहे, माझ्या दृष्टीने द्रौपदी भक्त आहे, माझ्या दृष्टीने ध्रुवबाळ भक्त आहे, माझ्या दृष्टीने उपमन्यू भक्त आहे, माझ्या दृष्टीने रावण सुद्धा भक्त आहे, पण माझ्या दृष्टीने ज्ञानोबा संत आहे, माझ्या दृष्टीने तुकोबाराय संत आहे. ज्ञानोबाराय आणि अर्जुन या दोन पात्र जर समोर आणले, अर्जुनाला मिळालेला देव कौरवांपर्यंत देता आला नाही, ज्ञानोबारायांना मिळालेला देव पालीपर्यंत आणून ठेवला. ज्ञानोबा आणि अर्जुनात फरक आहे. म्हणून ऐका, गीतेतला कृष्ण, म्हणजे माझं मत आहे बरं का व्यक्तिगत, गीतेतला कृष्ण आणि ज्ञानेश्वरीतला कृष्ण हा अभ्यासक असताना गीतेतला कृष्ण तेवढा आम्हाला भावत नाही जेवढा ज्ञानेश्वरीतला भावतो. गीतेतला कृष्ण आम्हाला तेवढा आवडत नाही जेवढा ज्ञानेश्वरीतला आवडतो. गीतेतला कृष्ण तेवढा आपलासा वाटत नाही जेवढा ज्ञानेश्वरीतला वाटतो. तो कृष्णालाही डेव्हलप करण्याचं काम ज्ञानोबारांनी केलं. लक्षात काय केलं? देण्याचं काम केलं. म्हणजे मी नाही बरं का, मी नाही, पण संजय सुद्धा होता. म्हणजे मी संजय नाही, मी संजय आहे, पण तो संजय वेगळा होता. म्हणजे मला त्या संजयाला दूरदृष्टी होती त्या संजयाला. छान सांगत होता, तर प्रारब्ध चांगलं नव्हतं, आंधळ्याला सांगावं लागत होतं, सगळं येत होतं तरी. त्याच म्हणून विषय, कारण विद्वान होणं वेगळं, पण विद्वान श्रोता मिळण्याकरता स्वतंत्र भाग्य असावं लागतं. रोज असे पालीसारखे श्रोते मिळत नाही हो. काय सांगू तुम्हाला, तुमच्या चेहऱ्याकडे बघून इतकं छान सांगावं वाटतंय मला, तर काय सांगू तुम्हाला. हजार वेळा मी नतमस्तक होतो तुमच्या श्रवणापुढे, क्षणात कळतो. ज्या संजयाला गीतेत जेवढं स्थान मिळालं नाही, अहो ज्ञानोबाराने त्याला सुद्धा मोठं केलं. ज्ञानेश्वरी देण्याकरता आहे, गीता घेण्याकरता आहे. आणि देणं याचंच नाव परमार्थ आहे. तुम्ही काही म्हणा, परमार्थ करायचं आहे ना, देता आलं तर तो परमार्थ. परमार्थात देताच आलं पाहिजे, तोच परमार्थ होऊ शकतो. ज्ञानेश्वरी पाठ करणं हा अभ्यासाचा विषय आहे, परमार्थाचा नाही. गाथा पाठ करणं हा अभ्यासाचा विषय, परमार्थाचा नाही. कीर्तन करणं हा सुद्धा परमार्थाचा विषय होऊ शकत नाही. वारी करणं हा सुद्धा परमार्थाचा विषय होऊ शकत नाही. भजन करणं हा सुद्धा परमार्थाचा विषय होऊ शकत नाही. मी काही गांजा पिऊन आलो नाही, मी जबाबदारीने बोलतो. ज्ञानेश्वरी मुखद्गत आहे, तरी तो पारमार्थिक आहे असं मला म्हणणं शक्य नाही. का नाही? आता ऐका माझं काय मत आहे. ज्ञानेश्वरी मुखद्गत असू द्या, पण ज्ञानेश्वरी ज्याची पाठ आहे
त्याने 10 बाय 10च्या खोलीत स्वतःला एकदा तरी कोंडून घेतलं पाहिजे. आत्मचिंतन केलं पाहिजे की ही ज्ञानेश्वरी माझ्या साधनेचा, उपासनेचा विषय आहे. हे ज्ञानेश्वरीतून मला काय मिळालं, काय मिळालं मला ह्या ज्ञानेश्वरीतून, एकदा आत्मचिंतन केलं पाहिजे. त्याचा स्वतः आनंद घेतला पाहिजे आणि तो ज्ञानेश्वरीचा मिळालेला आनंद स्वतः घेऊन दरवाजा उडून बाहेर पडलं पाहिजे आणि शेजारच्या 10 लोकांना तोच आनंद दिला पाहिजे. तेव्हा तो पारमार्थिक झाला असं माझं मत आहे. जोपर्यंत त्याला देणं जमत नाही तोपर्यंत पारमार्थिक म्हणणं शक्य नाही. ती ज्ञानेश्वरी देता आली पाहिजे, गाथा देता आला पाहिजे, विचार देता आले पाहिजे. वारकरी संप्रदायाने देण्याचं काम केलं महाराज. सेवितो हारस वाटितो सेवितो हारस वाटितो महत्वाचे बर का. बरेच वाटणारे कोरडे असतात. मला माफ कराल का, एक माफी मागून एक वाक्य बोलू का. अलीकडे वाटणारे खूप झाले पण कोरडेच आहे. काय असतं माहितीये, काय माहितीये का, परमार्थ सांगणारे खूप झाले, करणारे कमी झाले. प्रपंच करणारे खूप झाले, सांगणारे कमी झाले. नाथ महाराजांनी प्रपंच सांगितलं, तुकोबारायांनी प्रपंच सांगितलं. का की नाथ महाराज प्रपंच या करता सांगतात, वेगळं काही करू नका. माझ्या घरी 36 वर्ष राहिला तर तुमच्या घरी 36 तास तरी येऊ द्या, असा प्रपंच करा की तो प्रपंचच परमार्थ होऊ द्या. वारकरी तत्वच हे हो. वारकरी तत्व देणं हे अहो मला सांगा, ज्ञानोबारायांनी विचारलं, ज्ञानोबारायांना निवृत्तीदारांनी विचारलं, तुम्ही बसलात गीतेवरती बोलता आहात, काय भावना काय तुमच्या, तुम्ही काय देऊ शकता समाजाला, या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजाचं काय हित जोपासणार, म्हणजे नेमकं काय देणार तुम्ही ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांनी तर दादा काय देणार असं का विचारतात तुम्ही सद्गुरू, काय नाही देणार ज्ञानेश्वरी असं विचारा ना. आणि ज्ञानोबारायांनी, माझं तसं मत आहे बघ, काय माझं व्यक्तिगत मत आहे, ज्ञानोबारायांनीच फक्त एक क्रांती केली आणि या महाराष्ट्राला, नवे नवे विश्वाला एक कन्यादान केलं. ज्ञानोबारायांची कन्या एवढी सामान्य, ज्ञानोबारायांची कन्या काही घालून समाजात येत नाही. ती ज्ञानोबारायांची कन्या नऊवारी नेसली, नऊवारी.
नऊवारी नेसलेली स्त्री किती सुंदर दिसते. मला बाकीचं बोलायचं नाही, माझा तो अधिकार नाही. कोण काय नेसायचं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे, भाग आहे. पण मला तुम्ही एवढी मदत करू शकता ना, नऊवारी नेसणारच सुंदर दिसतं, हे तर मान्य आहे की नाही? हे तर मान्य आहे की नाही? मग पहिली नऊवारी नेसली ज्ञानोबारायांची कन्या. नवरसे भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावारथाचे गिरीवरू निपजवी माये. आता बघा तिच्याकडे, त्या कन्येकडे बघा ना. साहित्य सोनियाच्या खाली उघडी देशीची औक्षणी विवेक वेलीची लावणी उदे सैन संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गगने निरंतर. रागवली मग, चिडली मग पाखंडाचे कुठे मोडी वागवता वाटे पुत्रगाचे दृष्टी सावजे फेडी श्रीकृष्ण गुणे माते श्रोते राणी विश्वेश्वते श्रवणाची ए मराठीची नगरे ब्रह्मविद्येचा काय दिलं पाहिजे अजून? काय दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे सांग? प्रगट दुय्य बोले विश्व ब्रह्मची केले संस्कृतीची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली शे हिंदी मराठी कन्या दुसरी तिसरी कोणी नसून ज्ञानोबारायांनी महाराष्ट्र आणि विश्वाच्या कल्याणाकरता दिलेली ज्ञानोबारायांच्या मुखातून आलेली ओवी. ही ओवी ज्ञानोबारायांची कन्या आहे. मग ती अमृत अनुभवाची असो, ज्ञानेश्वरीची असो, चांगदेव 65ची असो, मग हरिपाठाची असो, वेगवेगळ्या अधिकाराला तिने देण्याचं काम केलं. आणि म्हणून देणारे संत असतात. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. अर्धी ओवी इकडे घ्या ना, अर्धी इकडे घ्या. ऐका. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे हे स्वरूप प्रकट करते आणि आनंदे वर्षतीये हे कर्तृत्व प्रकट करते. संत शुद्ध आहेत, उदार आहेत, प्रसिद्ध आहेत. संत शुद्ध आहेत, उदार आहेत, प्रसिद्ध आहेत. प्रसिद्धीच्या बाबतीत उदार आहेत आणि औदार्याच्या बाबतीत प्रसिद्ध. काय प्रसिद्ध आहेत? आनंदे वर्षतीये. देण्याचं काम संतांनी. काय देण्याचं काम केलं? दुःख आनंद देण्याचं काम केलं. हे आनंद देणारे संत भौतिक जीवन वेगळं जगतात, साधक जीवन वेगळं जगतात, सिद्ध जीवन वेगळं जगतात. भौतिक परिचय वेगळा असतो, साधक परिचय वेगळा असतो आणि सिद्ध परिचय वेगळा असतो. भौतिक लक्षणं संतांची वेगळी, साधक लक्षणं वेगळी आणि सिद्ध लक्षणं वेगळी. भौतिक लक्षणं प्रापंचिकाला कळतात, साधक लक्षणं नाही का अत्यंत तीव्र तळमळीने साधना करणाऱ्याला कळतात. सिद्ध लक्षणं सिद्ध महात्म्यालाच कळतात. कारण संत भौतिक. आता मला सांगा ना, बरे झाले देवा निघाले दिवाळी, हा भौतिक परिचय नाही. बाई मेली मुक्त झालं, भौतिकच परिचय की नाही महाराज? बायको मेली गाठ्यात लिहिली. का लिहिली? या करता लिहिली माझी मेली मी मोकळा झालो, दिवाळा निघालं माझं बरं झालं, तुमचं असं व्हावं आणि तुमचंही बरं व्हावं हीच भावना आहे. म्हणजे असं होऊ नये. पण माझं एक मत आहे, जोपर्यंत प्रापंचिक जीवन अनिश्चित होत नाही तोपर्यंत परमार्थात निश्चिती येत नाही. परमार्थ निश्चित होण्याकरता थोडं तरी प्रपंच अनिश्चित व्हावा, कमीत कमी सुनेने तरी शिव्या द्याव्या. असं जर काय वाटतं तुम्हाला? पारमार्थिक समृद्धी येत असेल तर प्रपंचाचं काय विचार करतात? साधक दशा सुद्धा तशीच आहे. साधक दशमीचं चिंतन त्यानं एक सांगू का, ते सिद्धच आहे तो, पण तरी साधना करतात की आम्ही करावी म्हणून. ते सिद्ध आहेत तरी साधना करतात आम्ही करावी म्हणून. हो, ते सिद्ध आहेत तरी प्रपंच करतात आम्ही करावं म्हणून. पण कसा करावा त्याचा आदर्श यावा म्हणून. म्हणजे क्षमा मागून बोलतो, क्षमा मागून. मला एकाने एकदम मूर्ख सारखा प्रश्न विचारला. लोक कसेही भेटतात. ते म्हणले महाराज वैराग्य मूर्ती होते तुमचे तुकोबाराय. म्हटले हो. मग ते म्हणले एक बायको त्यांची मेली, दुसरी कशाला केली? मी त्याला उत्तर दिलं महाराज वैराग्य मूर्ती नव्हतेच. ते म्हणले बरं घ्या काळी. म्हटलं कशाला काळी?
एक मेली दुसरी केली. मी म्हटलं महाराज वैराग्य मूर्ती नव्हते. मग महाराज म्हणजे प्रत्यक्ष वैराग्य होते. मग त्यांनी दुसरी पत्नी का केली? मी म्हटलं त्यांनी याकरिता केली, जर दुर्दैवाने प्रारब्धाने पहिली मेली तर पुन्हा दुसरी केली तरी चालेल, पण परावी नारी रुक्मिणी समान हे तत्व वारकरी म्हणून विसरू नको, हे आदर्श घेण्याकरता केली. साधना का केली? आमच्या जीवनामध्ये तीव्रता निर्माण व्हावी, आम्ही साधना करावी त्याकरता केली. आणि सिद्ध अवस्थेचा परिचय का दिला? आम्ही व्यवस्थेत जगणारे माणसं कधीतरी अवस्थेत जावे आणि त्या अवस्थेत अंतर्मुख होऊन सिद्ध व्हावं. क्षमा करा बरं का, प्रसिद्ध झालं नाही तरी चालेल, पण माणसाने सिद्ध व्हावं. अलीकडे आमची हावभाव प्रसिद्धीसाठी आहे, सिद्धीसाठी नाही. काही माणसं प्रसिद्ध असतात, सिद्ध नसतात. काही सिद्ध असतात, प्रसिद्ध नसतात. जगातला एक साधू असा आहे, सिद्धही आहेत प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत. याला क्षम म्हणा की आनंद केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम. ख्यातम म्हणजे ख्यात नाम, म्हणजे प्रसिद्ध. ऐशी चराचर कीर्ती प्रसिद्ध आहेत ना महाराज, प्रसिद्ध आहेत ना महाराज. हा, पण सिद्धाच्या बाबतीत यद अक्षर आहेत त्यांना क्षर नाही, नाही का? जन्मातीत आहेत त्यांना जन्म मरण नाही. सिद्ध आणि प्रसिद्ध हे साधूच असतात. आणि म्हणून प्रसिद्धीत अडकलेल्या माणसाला सिद्ध साधू कळत नसणार. बाह्य अंग वेगळं असतं आणि अंतरंग वेगळं असतं. बाह्य अंग माईक दृष्टीने बघायचं असतं, अंतरंग मात्र स्वरूपाच्या दृष्टीने चिंतनात घ्यावं लागतं. म्हणून संत अभ्यासत असताना अजून ऐका, त्यांची लक्षण अभ्यासत असताना महिम्याचं पण अभ्यास करा, स्वरूपाचाही अभ्यास करा, कार्य प्रणालीचा म्हणजे अवतार प्रयोजनाचा अभ्यास करा, अंतरंग लक्षणांचा अभ्यास करा, बाह्यरंग लक्षणांचा अभ्यास करा. तसं तसं संत कळत जाते. आता मला सांगा, महिमाच माहित नसाल तर माणसं कळत नाही. काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच वेळा युट्यूब वरून महिमा कळत नाही. लक्षात ठेवा, युट्यूब वरचा एखादा शॉर्ट ऐकून एखाद्याला कीर्तन देणं, त्याचा महिमा डोक्याला मारून घेणं, तो महिमा कळत नाही. महिमा कळण्याकरता माणसाच्या जवळ जावं लागतं, तपासून बघावं लागतं. एकदम असा महिमा अहो काय 2 मिनिटं. पौषवारी होती, निवृत्तीदादांची मोठी यात्रा असते. संस्थांची जबाबदारी आता 19-20 तारखेला या, तुम्ही सगळ्यांनी वारीला या. हो, प्रदक्षिणा, ब्रह्मगिरी सगळंच आहे. एक घडलेली अर्ध्या मिनिट महिमा सांगतो मी. रात्री पूजा झाली, म्हणजे दशमीला रात्री 2 वाजेपर्यंत पूजा असते. समाधीला अभिषेक असतो, भजनाच्या गजरात असतो. ती झाल्यानंतर 5 वाजता सरकारी पूजा असते. एखादे मंत्री महोदय त्या पूजेला येतात. म्हणून विश्वस्त मंडळाला साधारणतः ती जबाबदारी असते, रात्रभर जागा असतात. सरकारी पूजा झालेली होती आणि सकाळी 6 वाजले होते, सगळे गेलेले. आणि ते एकादशीचं नियोजन करता आम्ही बसलोय. एक वारकरी फाटक्या कपड्याचा, मळक्या धोत्राचा, त्या पोलिसांची उज्जत घालत होता, मध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. पोलिस त्याला टाटत होते. मी खिडकीतून बघितलं, मला दया आली. त्या वारकऱ्याला मध्ये घ्यायला बोलवलं. त्या वारकऱ्याला मध्ये घेतलं आणि आमच्या माणसाला सांगितलं, त्या म्हातारा माणूस त्या दर्शनाला सोडू. तो म्हातारा म्हणजे दर्शनाचं नंतर होईल, मला आधी तुम्हाला भेटायचं. कोण एक अध्यक्ष? मी यांनी सांगितलं महाराज आहेत. बसलो तो. म्हणजे तुम्ही छान निवृत्तीदादांचं मंदिर बांधतायत, छान काम चालू आहे. म्हटलं आनंद आहे बाबा, मला काहीतरी देणगी द्यावीशी वाटते. मी म्हटलं देणगी द्या, बाहेर पुस्तकं पडले. तुम्हाला वाटलं 10 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 100 रुपये, फाडा तुम्हाला जे वाटेल तशी फाडा आणि दर्शनी करा. तो म्हातारा म्हणजे तिथं कुठं फाडायला जाऊ, पुस्तक इथं बोलवा मग फाडेल. मी म्हटलं म्हाताऱ्या रागवतो, काय चिडचिड होते कधी कधी महाराज, सगळा व्याप असतो. म्हटलं म्हाताऱ्या तुला मध्ये दर्शनासाठी घेतलं, तू आता मला शिकव, जा मला वेळ नाही. म्हटलं जा दर्शन कर तिकडे देणगी बा. ते म्हटलं नाही मला इथंच फाडायची. आमचा एक माणूस म्हणजे जाऊ द्या महाराज नका रागू, थांबा मी पुस्तक आणतो. ते परत पुस्तक गेलं, लिहायला म्हटलं किती लिहायची, 51 करू का 101 करू. आता भाटकं वारकरी म्हणजे थांबा. त्याने आतल्या कोपरीच्या खिशात हात घातला आणि 1 लाख रुपयाचं बंडल माझ्या टेबलावर ठेवलं आणि 1 लाख रुपयाची देणगी फाडायची. मी उभाच पाहिजे. ते म्हणले माझ्या जीवनातली कमाई आहे, मी मेलो तर मुलं खातील, पण मुलांनी खाण्यापेक्षा जर निवृत्तीनाथांच्या जीर्णोद्धाराला लागले
तर माझाही कुठेतरी जीर्णोद्धार होईल म्हणून 1 लाख रुपये देतोय. मी म्हटलं बाबा तुम्ही कुठे उतरले, संस्थांची रूम देऊ का तुम्हाला? हे दुपारचं फराळ केल्याशिवाय जायचं नाही बरं का तुम्ही. हे बाबांचं फराळाचं वगैरे, बाबांना गादी टाका, तिकडे लावा, फॅन लावून द्या. कधी कधी मी वसवस करत होतो, पण 1 लाख रुपये टेबलावर ठेवलं नाही का. कसं संत कळण्याकरता महिमा. हो आलिंगन घडे आलिंगन आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा. तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा. कळलं पाहिजे महिमा. म्हणून एक माझं वाक्य ऐका. सामान्य माणसाला संतांचा महिमा कळत नाही, त्याकरता संतांनी संतांचा महिमा सांगावा लागतो. माफ करा मला, माफ करा. सौभाग्यवती असेल तर दुसऱ्याकडून कुंकू लावायची गरज नाही. स्वतःच हातात करंडा घ्यायचा आणि स्वतःच्या बोटाने आरशाने मोठा लावून घ्यायचा. तो दोष नाही. तसा संतांनी संतांचा महिमा मांडायचा. समाजाला कळण्याकरता दोष नाही. महिमा कळावा. जसा महिमा कळावा तसं स्वरूपी कळावं. महाराज काय असतं, संतांची स्वरूप स्थिती आणि संतांची कर्तृत्व स्थिती भिन्न आहे. महाराज कर्तृत्व स्थिती सामान्य माणसाला कळते, स्वरूप स्थिती असामान्याला कळते. कर्तृत्व सगळ्यांना कळतं. आम्ही एक सांगू का, मला माफ करा, रेडा बोलवला म्हणून लोक आळंदीला जातात. बोला काय म्हणायचे तुम्हाला? हीच भावना आहे लोकांची. भिंत चालवली म्हणून नाही. माझ्या माऊलीने जर भिंत चालवली नसती, रेडा बोलवला नसता तर महाराष्ट्रातले किती रेडे गेले असते मलाही माहित नाही. किती लोकांना ज्ञानोबारांचं स्वरूप कळलं. अहो रेडा बोलवायला ज्ञानोबा आले होते का? भिंती चालवायला आले होते का ज्ञानोबा? रेडा बोलवणं, भिंती चालवणं ही सामान्य लीला आहे त्यांच्यासाठी. करील ते काय नव्हे महाराज परिपाय बीज शुद्ध. पण अंतरंग स्वरूप स्थिती ज्ञानोबारांची काय आहे तिथपर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं, नाही का? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल करू. खासदार झाला की सगळे खासदार म्हणून ओळखतात, पण कसा झाला हे सगळ्यांना कळत नसतं. कर्तृत्व स्थिती सगळेजण पाहतात, पण स्वरूप स्थिती सगळ्यांना कळत नाही. मग सांगावे लागते. संतांचं स्वरूप सामान्य नाही महाराज. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते
फरक नाही ना महाराज स्वरूपाच्या बाबतीत, नाही का? माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय आपणची गुरु होय. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, देवते संत. अवतार प्रयोजनाचं चिंतन करावं लागतं. वेगवेगळे काय असतं, माणसाला प्रयोजन कळलं पाहिजे. जर ते प्रयोजन कळलं नाही, हे बघा तुम्हाला सांगतो, प्रयोजन शुद्ध असलं तरी कळावं आणि प्रयोजन अशुद्ध असलं तरी कळावं. शुद्ध प्रयोजन असेल तर त्याचा फायदा करून घेता येतं आणि अशुद्ध प्रयोजन असेल तर आपल्याला सावध होता येतं. समोरच्याचं प्रयोजन कळलं पाहिजे. बरं, समोरच्याचं प्रयोजन कळलं पाहिजे. कीर्तनाचं म्हणजे कीर्तनाचं प्रयोजन श्रोत्यांना कळलं पाहिजे. मग कीर्तनाचा आनंद घेता येतो. प्रयोजन कळलं पाहिजे. अवतार तुम्हा धराया कारण, प्रयोजनच आहे ना महाराज. मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी विट्याशी सुख नव्या भक्ती रस पुढता पुढते असं सेवावे, प्रयोजनच आहे ना महाराज, नाही का? प्रयोजन कळलं पाहिजे. आणि अंतरंग लक्षण बाह्यरंग लक्षण कळले पाहिजे. अंतरंगातली लक्षणं कळता आली पाहिजे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी लक्षण आणि वस्तुसिद्धी. लक्षणच माहित नाही, समजा मी आधी सुरुवातीला प्रस्तावनेत बोलून घेऊ, लक्षणच माहित नाही, काय कळेल सांगा ना. लक्षण तर कळले पाहिजे की नाही. शहरातलं एक जोडपं, शहरातलं मुंबईतलं, सुट्ट्या लागल्या संक्रांतीच्या म्हणून गावाकडे आला. लागून सुट्ट्या होत्या, एक 8 दिवसाच्या सुट्ट्या मॅच झाल्या. गावात आलं, 27 आलं होतं युगाला. आता ते आलं, त्याचे पोरही आले, दोघं पोरं पती पत्नी आपल्या गावातल्या घरात जुन्या घरात राहू लागले. आता शहरातली पोरं खेड्यात आली, त्यांना करमत नव्हतं. शहरातला आनंद वेगळा, खेड्यातला आनंद वेगळा. खेड्यातलं शहरातल्याला आवडत नाही, शहरातलं खेड्यातल्याला आवडत नाही. त्या पोरांना बोर व्हायचं, टीव्ही बघायला लाईट नसायची, म्हणून ती शहरातला तो मुलगा गल्लीतल्या पोरात टाइमपास म्हणून खेळायला जाऊ लागला. खेळायला आता खेड्यातली पोरं काय खेळतात, सहज खेळले तर हे बघा लेकरं हरिपाठ खेळतात, आहे की नाही? सहज खेळले तरी खेळातला आनंद आहे. शहरातल्या पोराला जमत नाही. खेड्यातलं पोरग, शहरातलं एक पोरग 10-20 पोरं खेळायचे गल्लीत आपले काहीतरी. आता या शहरातल्या पोराला जमायचं नाही, मग ते मध्येच काहीतरी करायचं, पोरं चिडायची, बोलताही नाही. एक दिवशी तर काहीतरी वेगळंच केलं त्याने. एक पोरग चिडलं त्याच्यावर खेड्यातलं, त्याला म्हणले गाढव आहे का? आता त्याने आयुष्यात गाढव शब्द ऐकलेला. तो त्या पोरालाच म्हणतो गाढव म्हणजे काय. बाकी सगळे पोरं ओरडले गाढव म्हणजे काहीच नाही, तू म्हणजेच गाढव. त्या लेकराला काहीच कळत नाही. ते घरी पळत गेलं, आईकडे गेलं. हे आई, आता अडचण त्याची काय झाली, त्याच्या आईचं आणि त्याच्या बाबांचं 2 मिनिटापूर्वी खडाजंग भांडण झालेलं होतं. होतं ना, एवढं भांडण झालेलं होतं. आई एवढी गरम झालेली होती, तापलेल्या तव्यासारखी होती, चिडलेली होती, घोड्यात बसलेली होती. आणि हे त्या टेन्शन मध्ये गेलं. तिला आईला आई, हे आई गाढव कोणाला म्हणतात, गाढव नेमकं कोण असतं? ती रागात म्हणते तुझ्या बाप. गोंधळून गेलो, त्याला काहीच कळत नाही. शेवटी बापाकडे पळत गेलं. बापही घोड्यात बसलेलं होतं. म्हणजे बाबा काय, गल्लीतली मुलं मला गाढव म्हणतात, माझी आई तुम्हाला गाढव म्हणते, नेमकं तुम्ही का मी गाढव? बाप म्हणतो मी गाढव नाहीये, पण एकदा गाढवपणा केला काय तुझ्या आईशी लग्न. मग तो जास्त पेटलं. आई धावत आली, त्याला जवळ घेतलं, भेटू न देता त्या पोराला जवळ घेतलं. लेकराला सांगितलं हे असं नसतं, आपण चौपाटीवर फिरायला जातो, घोडं पाहिलंय तू, घोड्यावर बसलाय की नाही तू, ते घोडं असतं. तसंच गाढव असतं, पण फरक असतो. घोडं स्वच्छ असतं, गाढव गावंढळ असतं. घोड्याची केस अत्यंत मुलायम असतात, गाढवाची केस कशी तरी असतात. घोडं कुठेही बसत नाही, कुठेही लोळत नाही. गाढव कुठेही लोळतं आणि उचलून आणावं लागतं. गाढव असतं. घोडं छान छान माऊलीच्या सोहळ्यात चालतं. घोडं छान माऊलीच्या सोहळ्यात चालतं. गाढव कधी सोहळ्याला येत नसतं. अशी ती बाई, ती बाई मी नाही बरं, ती बाई म्हटली त्या पोराला.
गोड आवाज असतो, फार गोड आवाज असतो, अत्यंत गोड गातो, गोड असत. टाइमच बेसूर ओरड सगळे फरक करून सांगितले. त्याच्या लक्षात आलं. काही दिवसांनी मुंबईला गेला आणि त्याला घोडं दिसलं आणि समोर गाढव दिसलं. सगळी लक्षणं बघितली, घोड्याची घोड्याला लावली, गाढवाची गाढवाला लावली आणि त्याने सांगितलं बरोबर हे घोडं आणि हे कशावर. आईने सांगितलेल्या लक्षणाचा अभ्यास केला. गाढवाची लक्षणं गाढवाला लावली, घोड्याची लक्षणं घोड्याला लावली. चुकूनही गाढवाची लक्षणं घोड्याला लागू नये, चुकून गाढवाला घोडं म्हणू नये. तुकोबारांची तळमळ आहे. त्याकरता सज्जनांची लक्षणं आपल्याला कळावी, संत महात्म्यांची आपल्याला लक्षणं कळावी. म्हणून एक अत्यंत महत्वाचं लक्षण महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात मांडलं. सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सुंदर एक लक्षण महाराजांनी आपल्या समोर ठेवलं. पाहता अवगुण मिळेची ना ते सज्जन. काही माणसांकडे सापडूनही सद्गुण सापडत नाही, काहींकडे सापडूनही अवगुण सापडत नाही.
काहींकडे फार अवगुण असतात पण एखादा सद्गुण असतो, काहींकडे फार सद्गुण असतात पण एखादा अवगुण असतो. आणि माझं असं मत आहे बा, एक जरी अवगुण असला ना तर सगळ्या सद्गुणांवर पाणीच फिरवतो. नसावा नसावा अवगुणच नसावा. काय वाटतं तुम्हाला? अवगुण नसावा. माझ्याकडे एक पोरगा आला, माझ्या ऑफिस मध्ये आला. ते म्हणले महाराज मला नोकरीची गरज आहे, घ्या तुमच्या ऑफिसला ठेवून. म्हटलं काय करतो तो? म्हटलं काय नाही, अकाउंटचं काम बघतो, तुमचं अकाउंट मी सगळं सांभाळेल. मी म्हटलं आहे अकाउंटंट. म्हणजे मग ऑफिस कामाला ठेवा, मला गरज आहे. ऑफिसचे सगळं झाड लोट चहा पाणी सगळं करेल. मी म्हटलं आहे माणूस. म्हणजे असं करा, घरी तरी कामाला ठेवून द्या, मला गरज आहे. घरी काय करशील? मी उत्तम स्वयंपाकी आहे, स्वयंपाक करेल, घरातली कामं करेल, अगदी पोछा मारायचं काम सुद्धा करेल फरशीला, पण मला काम नाही. मी म्हटलं आहे घरी आहे, तिलाच काम नाही, आता तुला पुन्हा काय ठेवू? म्हटले महाराज असं करा, कीर्तनाच्या गाडीवर ठेवा, गाडी चालवेल. म्हटलं आहे बरोबर, मग तुमच्या बरोबर मस्त येऊ द्या, तुम्हाला कीर्तनाची साथ करेल, गाण्याची. म्हटलं तिथे आधीच आहे, असतात, तुला पुन्हा काय? परवाच वाजवेल. म्हटलं तिथे असतो. महाराज जर तुम्हाला खरंच एखादी अडचण आली तर तुमच्या जागेवर कीर्तनाला जायचं. मी म्हटलं तुला कीर्तन येतं हो, गाणं येतं हो, पकवाज वाजवतो हो, गाडी चालवतो हो, अकाउंट येतो हो, घरातली काम आहेत हो, सगळंच हो. म्हटलं देव आहे का तू? नाही. मग एखादं तर काही येत नसेल की नाही, थोडा तर एवढे गुण आहेत का तुझ्यात? म्हणजे एक थोडासा दुर्गुण आहे, तिकडे लक्ष नका देऊ, फक्त मला काम आहे. काय दुर्गुण आहे? काय नाही, थोडं खोटं बोलायची सवय. बरं सांगा, म्हणजे एक खोटं बोलणं सगळ्या गुणांवर पाणी फिरवलं की नाही? मला अवगुणाचे हाती अवगुणी माणसाची कायमची फजिती. काय वाटतं तुम्हाला? अवगुण नसावा माणसाकडे. बरं जाऊ द्या, वेळेचं भान ठेवून मला पुढे जायचंय. किती अवगुण आहेत मला त्याच्याशी घेणं नाही. आजपासून एक संकल्प करा, कमीत कमी वारकऱ्याकडे 3 अवगुण नसावे. काय म्हणतो तुम्ही? हे 3 अवगुण नसतील तर वारकरी, असं माझं मत. 1, वारकऱ्याकडे काम नसावा, वारकऱ्याकडे क्रोध नसावा, आणि वारकऱ्याला लोभ नसावा. 3 अवगुणांनी भारत देशाचा सत्यानाश केला. भारत देशामध्ये आज जी ही भयानक परिस्थिती निर्माण झाली या 3च अवगुणांनी झाली. ऐका, कामाने नाशाकडे नेलं, कामाने नाशाकडे नेलं. क्रोधाने म्हणजे काय होतं का, जरा बोलूच का स्पष्ट. काम नावाच्या अवगुणाने अध्यात्मामध्ये सुद्धा व्यभिचाराचा प्रादुर्भाव झाला. क्रोध नावाच्या अवगुणाने समाजामध्ये प्रचंड हिंसाचार माजला, आणि लोभ नावाच्या अवगुणाने राजकीय क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार सुरू झाला. राजकारणातला भ्रष्टाचार, समाजातला हिंसाचार आणि अध्यात्मात असून सुद्धा व्यभिचार, या 3च अवगुणांचा प्रादुर्भाव. कामाबद्दल आता बोलत नाही, सगळं नाथ महाराजांनी वगैरे बोलून ठेवलं नाही. हो, येडकामदन तो केवळ पंचानन, धडक मारिले शंकरा, तुकाम्याचा म्हातारा, इंद्रचंद्राशी धरा, येडकामदन तो केवळ पंचानन. काय काम? क्रोधाचं तसंच आहे मला. क्रोध माणसाकडे असं माऊलीच्या सोहळ्यात 20 दिवस चालतो. चंद्रभागेचं स्नान करतो, गोपाळपुराला लाईनीत उभा राहतो, 2 दिवस लाईनीतच राहतो, आणि 2 दिवसांनी गरुड खांबाजवळ येतो, आनंद होतो. देव आला, खांबाला कळकळून मिठी मारतो. मिठी मारताना दुसऱ्याचा धक्का लागतो.
माणसं दिसत नाही का तुला? अहो गर्दी आहे, लागला असेल म्हणजे काय कारण धक्का मारायचं तुझं? तो म्हणे एवढे धक्के सहन होत नाही, इथं कशाला आला? पण तुझ्या बापाचं मंदिर आहे का? मला उलटून बोलतो का तू? अरे काय आला रे? ती जी लागली त्यांची दोघांची बाहेर आल्यावरच म्हटलं, बाहेर निघून आले. मग म्हटलं अरे देव बघायचाच राहिला. एवढ्याशा क्रोधाने 20 दिवसाची वारी घातली. लोभाबद्दल न बोललेलं बरं महाराज. पण हे कुठलेच संतांकडे तुम्हाला दिसणार नाही. काम क्रोध बंदे खाणे, काम क्रोध बंदे खाणे, चुकावणे दिले दोन्ही, चुकावणे दिले कुठलाच दुर्गुण नाही ना. आणि म्हणूनच एक सांगू का, माझं असं मत आहे मला, संतांची विश्वभर पूजा का होते? आणि तिथं एकही दुर्गुण नाही. आणि पूजा दुर्गुणाची होत नाही, पूजा गुणाची होते. गुणा सर्वत्र पूज्यन्ते पितृषी निरर्थका वसुदेव नमस्यन्ति वसुदेवनते जनाः. गुणा सर्वत्र पूज्यन्ते, गुणा सगळीकडे गुणांचीच पूजा होते, अवगुणाची होत नाही. संत म्हणजे गुणांचे मूर्तिमंत पुतळे आहेत. संतांचा कोणता कोणता गुण घ्यावा, संतांचा कोणता कोणता गुण वर्णावा, संतांचा कोणता कोणता गुण जीवनात उतरावा. मी म्हणतो सगळेच गुण उतरा. काय कमी आहे संतांच्या गुणात? काही शेतकरी होते, शेतकरी अभ्यास करता करता थकले, त्यांना संतांचे गुण कळत नव्हते. एक दिवशी गुरुला गेले, जगद्गुरु तुकोबारांची भेट. तुकोबारांनी सांगितलं, महाराज आम्हाला संतांचा एखादा गुण सांगा, म्हणजे जेणेकरून आम्हाला संत जाणता येतील. तुकोबारांनी डोक्याला हात लावून घेतला, आता तुम्हाला नेमके कोणते गुण सांगा, आम्हाला कळेल असं सांगा महाराज. महाराजांचं सुद्धा डोकं चालत नाही, काय काय सांगू नेमकं. संत सांगणं गुणातून सांगणं एवढं सोपं आहे. महाराज युगायुगाने सकाळची पूजा करत होते, आणि पूजा करता करता देवासाठी महाराज चंदन घासत होते. देवासाठी चंदन महाराज उघडत होते. त्या चंदनाला घासता 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 या लोकांच्या प्रश्नाकडे महाराजांचे एकाग्रता झाले. महाराजांच्या लक्षात आले, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी, ऐसे तुम्ही जगी. महाराजांच्या लक्षात आलं, यांना कळेल असा गुण माझ्याजवळ सापडला. हा चंदनामध्ये जो गुण आहे, या चंदनामध्ये जे जे गुण आहेत
ते सगळेच गुण संतांकडे आहेत. म्हणून महाराज बाहेर आले आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं, तुम्हाला संत पाहिजे ना, संत कसे आहेत असं विचारतात ना, संत चंदनासारखे आहेत. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, पायही मंडळीसाठी टाळीवाला सुंदर साथ करतात सगळीच सगळीच एकावनी एक बळी म्हणजे ते नुसते बळी नाही, काही कीर्तनकाराचाच बळी घेतात, हे असले बळी चंदनाचे हात पाही चंदन. महाराजांनी पहिले लक्षण प्रगट केलं, तुका म्हणे तैसा सज्जनापासून. मला एक अजून असं वाटतं बरं का, काय हा तैसा शब्द कशाला घेतला असेल महाराजांनी? म्हणजे असं सरळ म्हणायचं ना, तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगण मिळायचे ना, संपला विषय. हा तैसा मी पण काय घेत नाही आता, हा तैसाचा होते. हा तैसा तुमच्याकडे ठेवू का महाराज? हा तुम्हाला तुमच्याकडे राहू दे तैसा. तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगण मिळे ना, चंदनाचे हात पायही चंदन तैसा नाही करूया. संत चंदनासारखे आहेत असं महाराजांचं मत आहे. नेमकं असं चंदनात आणि संतात काय साम्य आहे? काय साम्य आहे की जे तुकोबारांना चंदनासारखी वाटली संत? चंदनाची काही आपण लक्षण आपण बघू थोडीशी थोडक्या वेळात बघू. चंदनाचं पहिलं लक्षण आहे, चंदन स्वतः सुगंधी आहे आणि तो सर्वांना सुगंध देतो. चंदनाचं पहिलं लक्षण काय? सर्वांगी सुवास परी उगलान राहे, चंदन सभोवती करी कसे जाय. स्वतः सुगंधी आहे, सभोवती सगळीकडे सुगंध देत असतो महाराज, नाही का? चंदनाच्या वासे करू चंदन झाले स्पर्श. नुसत्या त्याच्या वासाने शेजारची झाडं चंदनाचे वाटू लागतात, नुसत्या वासाने. खरं सांगू का माझ, पाली परिसरात 5 चंदनाची झाडं उभी राहिली आणि त्यांच्या वासाने एवढा मोठा सप्ताह होतो. सगळ्या झाडांना त्याचा वास दिला, सगळ्यांना सुगंध पोचला ना महाराज. हाच तर मुख्य चंदनाचा गुण आहे की स्वतः सुगंध आणि तो सुगंध देत राहणं हा चंदनाचा गुण आहे. थोडस अजून बोलतो जाऊ सर.
मला असं वाटतं झाडं 3 प्रकारची असतात, झाडं 3 प्रकारची असतात, माणसंही 3 प्रकारची असतात. ऐका, काही झाडं सामान्य असतात, काही झाडं काटेरी असतात, काही झाडं कडू असतात. काही माणसं सामान्य असतात, काही माणसं विक्षिप्त काटेरी असतात, काही माणसं प्रचंड कडू असतात. आता आपण चंदनाचं घेऊ. समजा इथं चंदन उभं राहिलं आणि एकदम सामान्य साधं झाड त्याच्या बुडाजवळ आलं. काय होतं माहितीये का? ते चंदन असा विचार करत नाही की हे सामान्य, याची लायकी नाही, हे आतापर्यंत ते चंदन विचार करत नाही. मला पाहे पा जडमुडे चंदन सभवती झाडे, ती सुगंधी होवनी लाकडे, मोल गाडे पावती. चंदन सभोवती झाडे, सुगंधी होवनी लाकडे, मोल गाडे पावती. अव चंदनाच्या शेजारचे नाथबाबा म्हणतात सामान्य झाड सुगंधी होतात, चांगल्या किमतीत विकले जातात. म्हणजे त्यांची किंमत कोणामुळे वाढली हो? त्या चंदनामुळे त्यांची किंमत वाढली आणि आमच्यासारख्या सामान्याची किंमत ज्ञानोबराय तुकोबरायांमुळे वाढली. मला सांगा ना, मला रागवू नका माझ्यावर. संजय नाना काय माहिती तुम्हाला? नाशिक जिल्हा इथपर्यंत तुम्ही बोलवलं, माझी लायकी आहे का? पण मी काय असतं माहितीये का? काही नाही, काही नाही. एकदा ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतलं की ते प्रसिद्धीच्या बाबतीत इतके उदार आहेत की आपलं मोल त्या सामान्य माणसाला देऊ टाकतं. हा, फक्त सामान्य माणसाने हे विसरता कामा नये, हे मोल ज्ञानोबराय तुकोबरायांमुळे माझं नाहीये. माझंच म्हणायला लागलं तर सामान्य सामान्य. अहो, गोदावरीच्या काठावर कुलकर्ण्याचं घर होतं पैठणला. एक पोरग जन्माला आलं, नुसतं सामान्य. अहो, नुसतं हलकट, काहीच नाही येत त्याला. आई कंटाळून गेली, रोज पुरणपोळी मागायचं खायला. आई म्हणजे कुठून आणू, गरिबीची परिस्थिती. उचललं, नाथ महाराजांच्या वाड्यात सोडून आले. म्हणजे बाबा एवढं सांभाळा, एवढा वाडा मोठा राहू द्या. ते म्हणले महाराज पुरणपोळी खायला मिळेल तरच राहील. महाराज म्हणजे बस खायला मिळेल तुला, काय अडचण. रोज पुरणपोळी खायचं. नाथ महाराज म्हणायचं, रोज पुरणपोळी खायचं. नुसतं नाथ महाराज म्हणून. अहो, कृपा आठवली चित्ता, आपुली योग्यता, हे असे तयाते प्रसंशिता, लाभ अति पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. नाव घेता घेता पुण्य वाढलं नुसतं नाथ महाराजांचं. त्याचं सानिध्य वाढलं. एक दिवशी नाथ महाराज रामायणाचं भावार्थ रामायण लिहितायत. लेखणी ठेवली. म्हणले मला आता जलसमाधी घ्यायची, माझा अवतार कार्य संपवायचे. लोक म्हणले संपवा, पण 9च्या आत नका, 9च्या पुढे जाऊ नका. महाराज एवढं रामायण पूर्ण करा, पण कुशल तुम्ही अवतार कार्य. हा, रामायणासाठी मला कशाला थांबवता? कोणीतरी करेल. महाराज कोण करेल? गावबा करेल की वेळ ती नुसतं पुरणपोळ्या खातून झोपतो. बोलवा गावबा. बोलवलं गावबा. आलो महाराज, 4 वाजले. पुरणपोळी 6ला असते. पुरणपोळी मिळेलच. मी का सांगतो ऐक, हे रामायण लिहायचे तुला, मला लिहायचं. लिहितो तुम्ही सांगता ना, लिहितो. लिहिणार हो लिहिणार. ठेवलं मस्तकावर हात. हे असो दिटी जयावरी धडके, हे पद्म करू माथा पारुके, तो जीवची बरी तुके महेशीशी. किंवा 18वा अध्याय. ते महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे निखावे, माता हात ठेविला नवे, थापटिला जैसा. किंवा तुकोबरांची भाषा. थोरी व सांडली अपुली पैसे, नेनो सिरू कैशे लोखंडाशे, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. अहो, लिहिलं ना रामायण, काय बघता माझ्याकडे? आणि अजून एकही विद्वान ओळखू शकला नाही गावबाच्या ओव्या कोणत्या, नाथबाबाच्या कोणत्या. सामान्य माणसाला इतकं मोठं करण्याचं काम संत करतात, जसं चंदन करतात. दुसरी अजून एक उपमा. काही माणसं काटेरी, काही माणसं फार काटेरी. बरं, न बोललेलं बरं. त्यांना घेऊन सप्ताह केला तर सप्त्यात खेळ घालतात, सोडून केला तर बाहेरून किडे पाडतात. असं बोलून येतो असतात. म्हणजे इकडं नाही बरं का, नाशिक जिल्ह्याचं सांगतात.
तसे काही माणसं भयान काठी देऊ. अहो ऐका ना, स्लीपर माहितीये का तुम्हाला? स्लीपर हो, पायातलं स्लीपर फार बेकार बरं. पायात घालतो, आपल्याच पायात राहतो आणि आपल्यावरून मागून शिंदरी उडवतो. आपल्याला कळत नाही, आपल्याच पायात. पण कसली राहू द्यावं, तसे काही झाड फार काटेरी, काही झाड. ज्ञानोबरांची भाषा आहे. आणि गोवी गेलिया जवळी, झगटलिया अंग फाळी, फळया तू पोळी बोरांडी जैशे. बोरीचं झाड काटेरी असतं. बोर तर मिळतच नाही, पण जर अंगाला गेलं तर सगळं अंग सोलून काढतं. बरोबर आहे की नाही? सगळं बोरीचं झाड अंग सोलून काढतं. म्हणजे एक बोर काय चांगलं देत नाही. पण असं बोरीचं झाड जरी चंदनाच्या जवळ गेलं नाही का, संताने सरिता चंदन ते बोरी चंदन बोरीला व्यापून टाकतं आणि तिच्यातला काटेरीपणा काढून, दृष्टपणा काढून, विकार काढून तिला गोडपणा देतं. तसे कितीही माणूस विकारी असला, तो विसोबा खेचर जरी असला, रामेश्वर भट्ट जरी असला, तरी संत त्याच्यातली काटे काढून, त्याने काट्याने जरी मारलं, काटे अंगात घालून घेतात, समोरच्याचे काटे शिल्लक ठेवत नाही. आम्ही काटे काढणारी माणसं, पण संत काटे संपवणारी माणसं. जसं चंदन बोरीतला काटा संपून टाकलं, तसे संत किती दृष्ट माणूस असेल तर त्याला सज्जनता प्रदान करतात. म्हणून संत चंदनासारखे. अजून काही झाडं कडू असतात. कडू माहितीये? कडू लिंबाचं झाड फार गोड असतं. कडू असतं. किती कडू लिंबाचं झाड असू द्या, त्या लिंबाच्या झाडाने चंदनाच्या जवळ उगू द्या. पाहे पाच चंदनाचे अंग निळे, शिवतिले निंब होती जी जवळे, ए देवाची निडळे बैसने केली. कडुलिंब देवाच्या चंदनाच्या जवळ गेला. अहो लोकांनी देवाचं पाठ केलं, त्याच्यावर देवाला बसवलं. का चंदन समजून त्यातला कडूपणा निघून गेला. महाराज मला सांगा ना महाराज, नाही का? हो, वाल्ल्या कोळ्या इतका कडू पुन्हा नसणार आहे, पण वाल्ल्या कोळ्यासारखा कडूही नाही का केले रामायण रामायण चंदनाची ताकद. झालं चंदन. अजून एखादा गुण सांगतो, अजून एक गुण सांगतो चंदनाचा. चंदन आहे ना तापलेल्याला शीतलता देत. म्हणून तुम्ही चैत्र वारी जर बघितली तर उटीची वारी म्हणतात त्याला. उटीची वारी नाही का? हो हो, चंदन असा लेप देतात. शीतल आहे चंदन. हो, तापलिया तेला निववितो कुडी. तुका म्हणे कडे करावे शीतळ, ऐशी जातीवर चंदनाचे. किती आवड. त्या प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं, का काही झालं नाही माहितीये का? काही झालं नाही माहितीये तुम्हाला? काय नाही, प्रल्हाद कपाळाला चंदन लावत होता. ते 52 कशी चंदन होतं. टाकताना असं खाली तोंड झालं आणि कपाळाच्या चंदनाची खिपली तेलात पडली, अख्खं तेल शीतळ झालं. नाही, तेलाला शीतळ चंदन करतं. पण संत सांगू का? त्रिविध तापाची आले गोळ,
संतांचं नसतं दर्शन झालं तर जीवनातले त्रिविध ताप निघून जातात. चंदन शीतलता देतं आणि संत त्रिविध तापाची बोळवण करून टाकतात. काय पाहिजे आपण चंदनाचं? अजून एक चंदनाचा गुण सांगतो. चंदनाचा एक गुण फार चांगला आहे. ते स्वतः झिजत राहतं आणि दुसऱ्याला सुगंध देत राहत. तसं संतांचा तोच गुण आहे महाराज, नाही का? जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टरीती परोपकारे चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही न कोणी अंग. खरं म्हणजे 4 वर्गासाठी 4 दृष्टांत दिले बरं का महाराजांनी. सामान्य शेतकऱ्यासाठी चंदनाचा दृष्टांत दिला, व्यापारी वर्गासाठी परिसाचा दृष्टांत दिला, महिला वर्गासाठी दिव्याचा दृष्टांत दिला, म्हणजे या लहान बालगोपाळांसाठी साखरेचा दृष्टांत दिला. संत कसे आहेत? चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोणी अंग. विठोबा रखुमाई चंदन परिसा नाही न कोणी अंग. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना विठ्ठल विठ्ठल. चंदनाची उपमा दिली. ऐका, मी एक 5 मिनिटं बोलणार आहे, मला थोडस अजून समारोपाचं बोलायचं. चंदनाची उपमा दिली, बरोबर आहे. परिसाची उपमा दिली, ठीक आहे. दिव्याची पण उपमा दिली, ठीक आहे. साखरेची पण उपमा दिली, ठीक आहे. काही विद्वान लोक बसले होते महाराजांजवळ, त्यांचं समाधान नाही झालं. ते म्हणले महाराज आमचं नाही समाधान झालं. म्हणले का? तुम्ही संत चंदनासारखी सांगतात, मान्य आम्हाला चंदनाचे फार गुण आहेत, चांगले फार चांगले गुण आहेत चंदनामध्ये, ते संतांना तुम्ही लावली, मान्य महाराज.
पण ते विद्वान म्हणतात महाराज आमचा असा प्रश्न आहे की चंदनात कितीही चांगले गुण आहेत पण काही अवगुण सुद्धा आहेतच नाही का महाराज. मग जर चंदनात काही अवगुण आहे तसे संतात पण काही अवगुण आहेत का. तुम्ही जर चंदनासारखी म्हणतात संतांना चंदनातले अवगुण संतांकडे लावायची का जशी चंदनातले गुण संतांना लावली. काय अवगुण आहेत तुम्ही सांगितलेत महाराज अनेक ठिकाणी. चंदनामध्ये पहिला अवगुण सांगतो तुला चंदनाचा. चंदनाच्या गावी सर्पाची वस्ती भोगी तो होती द्वीपांतरी. जिथं चंदनाचं झाड असतं ना तिथं शक्यतो सर्प हा बुडाला असतोच. सर्प वेटोळ घालून चंदनाच्या बुडालाच असत. सर्प म्हणजे विष आहे. सर्प म्हणजे काळ आहे. सर्प म्हणजे विकृती आहे. म्हणजे अशी विषारी लोक संतांच्या जवळ असतात. चंदनाचे गुड सर्पी जैसे द्वाड का निधनाचे तोंड दिवसियाचे चंदनाचं गुड सर्पाचं गुड दान असतं. धरायचं का महाराज तसं. अजून सांगता चंदन किती मोठं होते त्याला फुल आणि फळच येत नाही. नामदेवांचा अभंग आहे चंदन फुली फुलला दुर्लभची दातारा. त्याला फुल नाही का. बर किती सुगंध देऊ द्या त्याला. चंदनाला म्हणा वेळूच्या झाडाला देऊन टाक. ते वेळूला काहीच फरक पडत नाही. आता काय करा बरं अजून चला. चंदनाला आग लागली जळून जाईल की नाही. नष्ट होतं की नाही. नष्ट होणे हा गुण आहे का संतांचा. उलट तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम नापुले मग नष्ट कराय नापुले मरण पाहिले नाही डोळा तो झाला 16 अनुपम्य आनंदे दाटली तिने त्रिभुवनी. कसं लावायचं. बरं चला परिसाचा विचार केला तर परिस काय करतो आता माझ्याकडे नाहीये नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. तो लोखंडाला लावलं की सोनच होतं. याला लावलं झालं सोनं. या परीस या लोखंडाचं सोनं करतो पण तो परीस असा वस्ता दे सोनं करतो लोखंडाचं पण त्या लोखंडाला दुसऱ्याचं सोनं करण्याची पात्रता देत नाही. ते राखून ठेवतो. म्हणजे परीस लोखंडाचं सोनं करतो त्या लोखंडाला जगाचं सोनं करण्याची पात्रता कुठे देतो. मग तर संत परिसासारखे कशी म्हणायचे. बरं दिव्याचा विचार केला तर दिव्यामध्ये पण लई दुर्गुण आहेत. बरं पैगुण ते तुला खाय स्नेह ती जाळे जाय जे तथे विजे ते तो वय मशी आईसा जीवने शिंपिले तिली पिली लागला प्राण सांडी नाही उरला काडी लागल विजला प्राण सांडी उरला काडी उरून निधी आळूबाळू प्रकाश करी तेथून उभाला धरी सांगितलं ना मला काय करायचं ते दिव्याच मशी आईसा म्हणतो. ते दिव लागलं तर सगळं पेटून देतो ना. प्रकाश देतो लागला तर सगळं पेटवून देतो आणि विजला तर काहीच नाही राहत. मग कसं काय करायचं. बर प्रकाश देतो पण जवळ गेलं तर चटके बी देतो. मग कसं काय संतांचं म्हणायचं. बरं साखरेचा विचार केला. श्वेत मधुर भेद असे दोष सांगितले साखरेमध्ये. हो आणि सोपा दोष सांगतो ना खाल्ली की डायबिटीज होते ना काय करतात. ही सगळी कशी काय लावायची चंदनाला कसं लावायचं मी लावतो आता ऐका. महाराज ते तुमच्याकडे मी ठेवलंय काहीतरी देतात मला. देता का पैसा महाराजांकडे ठेवला होता पण आता मला लागतोय घेतो. तो पैसा घेतो. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात चंदनात एखादा दुर्गुण असू शकतो. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता मिळेची. दिव्यात एखादा दुर्गुण असू शकतो. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता मिळेची. परिसरात एखादा दुर्गुण असू शकतो. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता मिळेची ना. साखरेत एखादा दुर्गुण असू शकतो. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता मिळेची ना. चंदनाचे हात पाय चंदन
हे चारच दृष्टांत का देतात? हे चार दृष्टांत देण्यामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. हे चारही वस्तू आतून बाहेरून सारख्या आहेत. चंदन आतून आहे तसं बाहेरून पण आहे, सारखंच आहे. परीस आतून बाहेरून सारखंच आहे, दिवा बाहेरून आतून सारखाच आहे, साखर सगळीकडून सारखीच आहे. म्हणजे चार दृष्टांत देतात. जमतं का नाही माहिती नाही, पण मी संगतीला होतो. संतांना चार देह असतात, ते सगळ्यांनाच असतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. माझं असं मत आहे, संतांचा स्थूल देह चंदनासारखा असतो, संतांचा सूक्ष्म देह परिसासारखा असतो, संतांचा कारण देह अज्ञानी नसतो, तो ज्ञानी असतो, दिव्यासारखा प्रकाशमान असतो. संत महाकारणात असले तर साखरेसारखे सगळेच प्रभुरूप असतात. म्हणून मला वाटतं संत चंदनासारखे असतात, संत परिसासारखे असतात, संत दिव्यासारखे असतात, संत साखरेसारखे असतात. तुका म्हणे कैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना ज्ञानेश्वर. भगवत चरणी प्रभू चरणी समर्पित करतो. या 5 महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आलेल्या संपूर्ण वारकऱ्यांच्या चरणी. हे बघा, सूचना झाल्याशिवाय, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय कोणी उठणार नाही. सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या परंपरेवर प्रेम करणारे, कीर्तनावर प्रेम करणारे खूप माझ्या परिचयाची महाराज मंडळी इथं आहे. पण मला ह्या मंडळाचा एक गुण फार आवडला महाराज. कुणाचंही व्यक्तिगत नाम निर्देश इथं करायचं नाही. मला वाटतं हे भारतातलं, महाराष्ट्रातलं पहिलंच मंडळ आहे. नाही तर आता काय सांगू तुम्हाला, मंडळातलं जर एखाद्याचं नाव टळून गेलं तर पाकिटावर परिणाम होतो. बाजूला ठेवा. हे मंडळ अत्यंत निष्काम सेवा करणारं मंडळ आहे. अध्यक्ष मला कालपासून संपर्क, असं कधी मी पाहिलं नाही महाराज. तासाने संपर्क, कुठपर्यंत आलात, कसा आलात, प्रवास कसा चालू आहे, किती वाजता पोहोचणार, प्रसाद आधी घेणार का, प्रसाद नंतर घेणार का, काय व्यवस्था करू, महाराज मुक्कामाला राहणार का. महाराज एवढा आदर आतिथ्य जिथं आहे ना, मला वाटतं तिथंच चंदनाचा सुगंध आहे. सगळी मंडळी खूप माझ्या जीवाची आहे. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेत नाही, मात्र सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. विठ्ठल जय जय.